नमस्कार शेतकरी मित्रांनो. ही जी आपण आता आंब्याची बाग पाहत आहात, ही आम्रपाली या जातीची आंब्याची बाग आहे. आणि मित्रांनो, आम्रपालीच्या या झाडांना जवळपास सर्वच झाडांना अशा पद्धतीने मोहर आलेला आहे. या स्वरूपातली बाग आहे. आणि मित्रांनो, केशरप्रमाणेच या झाडांना सुद्धा अगदी भरगच्च मोहर आलेला आहे, आपण पाहू शकतायत. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा अवस्थेमध्ये, म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की जवळपास संपूर्ण झाडांचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर याच्यामध्ये 50% मोहर जो आहे तो पूर्णपणे कडी उमललेली आहे आणि 50% कडी अजून बंद अवस्थेत आहे. तर आणि वरतून वातावरण जर पाहिलं तर मित्रांनो, वातावरणामध्ये आता बदल झालेला आहे. 2 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आणि दुपारच्या वेळेस अक्षरशः घाम निघायला लागतो, अशा पद्धतीने गरमही होतं आहे. तर या अवस्थेमध्ये भुरी या रोगाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. काही झाडांमध्ये दिसायलाही लागलेला आहे. तर मित्रांनो, भुरीच्या नियंत्रणासाठी आता बुरशीनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे. आणि मोहराच्या या नाजूक अवस्थेमध्ये आता तुडतुडे आणि थ्रिप्स याची लागण होण्याची सुद्धा शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्याच्यामुळे थ्रिप्ससाठी सुद्धा औषध घेणं गरजेचं असतं, फवारणी घेणे गरजेची असते. तर मित्रांनो, भुरीच्या नियंत्रणासाठी याच्यामध्ये बुरशीनाशक म्हणून आपण हेक्झाकोनाझोल घेऊ शकता. त्याच्यासोबत 05234 हे आपण फळ सेटिंगसाठी उपयुक्त असं. त्याच्याऐवजी आणखी जर आपल्याला वापरायचंच असेल तर तुम्ही 13-40-13 सुद्धा या अवस्थेमध्ये वापरू शकतात. म्हणजे त्याने फ्रूट सेटिंगलाही मदत होईल आणि तेवढी झाडांची ताकद पण वाढेल. परंतु मित्रांनो, याच्यासोबत अशा अवस्थेमध्ये रासायनिक कीटकनाशक घ्यायचं आपल्याला टाळायचं आहे. कारण सध्या बागेमध्ये आधीच कमी प्रमाणामध्ये मधमाशा आहेत आणि ज्या काही आहेत त्याही बागेतून निघून जायला नको. कारण परागी भवनासाठी मधमाशा फार गरजेच्या आहेत बागेमध्ये. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं रासायनिक कीटक अशा अवस्थेमध्ये न घेतलेलंच योग्य राहील. तर आता बुरशीनाशकाची फवारणी झाल्याच्या नंतर एक 4 ते 5 दिवसाच्या अंतराने आपण थ्रिप्स आणि बाकी रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी बायोआर 303 जे आहे ते आपण घेऊ शकतो. कारण त्याच्याने मधमाशांना वगैरे काही असं विशेष बाधा पोहोचत नाही. आणि शक्यतो ही फवारणी करताना मित्रांनो, संध्याकाळी 4 वाजेच्या नंतर घ्यायची आहे किंवा सकाळी 10 वाजेच्या आत जर घेतली तर फार म्हणजे मधमाशांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. आणि मित्रांनो, जी अवस्था आपण आम्रपालीची पाहिली, जवळपास त्याच अवस्थेमध्ये आता केशरसुद्धा आहे. आता ही जी झाडं आपण पाहत आहोत ही केशरची झाडं आहेत. केशरमध्ये सुद्धा अगदी आम्रपालीसारखाच मोहर पूर्णपणे उमललेला आहे. आम्रपालीमध्ये थोडंसं एक 8 दिवस लेट दिसतं आहे. म्हणजे आम्रपालीमध्ये काही 50% मोहर उमललेला आहे, 50% कडी अवस्थेत आहे. परंतु केशरमध्ये पूर्ण 100% मोहर उमललेला दिसतो आहे. अशी अवस्था आपण पाहू शकतायत मित्रांनो. त्याच्यामुळे केशरवर सुद्धा आपण मोहरवर फवारणी करताना आधी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यायची आहे, जेणेकरून मधमाशा बागेमधून जायला नको. यावर्षी मुळातच मधमाखी जी आहे ती लवकर त्यांचं पोळं सोडायला तयार नाही आहे. मधमाशी बाहेर निघत नाही. काही दिवस तर असे बघितलेत मी यावर्षी
की दिवसभर बागेमध्ये मधमाशी दिसत नाही आहे. त्याच्यामुळे यावर्षी सेटिंग कमी होण्याची शक्यता आहे. मोहर जरी सगळीकडे मोठ्या प्रमाणात दिसत असला तरी यावर्षी आंबा फळांची सेटिंग ही कमी प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, मोहराच्या या अवस्थेमध्ये जर आपण अशा पद्धतीने काळजी घेतली तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी सेटिंग मिळू शकते आणि फलधारणा देखील चांगल्यापैकी होऊ शकते आपली. तर मित्रांनो, या बागेमध्ये आम्रपाली आणि केशर, त्याच्यासोबत रत्ना, त्यासोबतच बोरशा, हूर, दशेरी, चौसा, लंगडा अशा वेगवेगळ्या जातींचं आपण या ठिकाणी प्लांटेशन केलेलं आहे. आणि मित्रांनो, ही जी बाग आपण आता बघितली हिला आता साधारण 6 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि मित्रांनो, ही जी बाग आपली आहे आता तुम्ही पाहत आहात, याच्या बाजूलाच आपली मोठी बाग आहे परत, जिचं वय 25 वर्ष आहे. ती याआधी मी अनेक वेळा आपल्याला दाखवलेली आहे. मित्रांनो, हीच ती 25 वर्ष वयाची बाग जी मी तुम्हाला सांगतोय ती. यातल्या या झाडांची कटिंग अजून अद्यापपर्यंत बाकी आहे. आणि ही जी आपण पाहतोय या बाजूला अगदी घेरदार अशी जी झाडं दिसत आहेत, याची खरड छाटणी आपण केलेली आहे 2 वर्षापूर्वी. त्याच्यामुळे या झाडांचा घेर वगैरे अगदी व्यवस्थित झालेला आहे, आपण पाहू शकतात. आणि या झाडांना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने मोहर येणं चालू आहे. काही ठिकाणी मोहर उमललेला पण आहे, आपण पाहू शकता आहेत. आता अशी जी काही झाडं आहेत, या झाडांवर चांगल्यापैकी मोहर उमललेला सुद्धा आहे. आणि मी याआधीही आपल्याला अनेक वेळा सांगितलेलं आहे की आपल्याकडे मोहर एकसारखा न येण्याचं कारण म्हणजे आपण कल्टार कधीही या बागेला दिलेलं नाही. कल्टार आपण वापरतच नाही मित्रांनो. नैसर्गिकरित्याच त्याला बहर घेण्याचा आपला प्रयत्न असतो. कल्टार न वापरता त्यांची जी नैसर्गिक स्टेज आहे त्या पद्धतीनेच आपण करायचा प्रयत्न करतो. आपण पाहू शकतात मित्रांनो. आणि या आधीच्या मोठ्या बागेवर अशा पद्धतीने सेटिंग चालू आहे आंब्यांची, आपण पाहू शकतात. ही अशा पद्धतीने सेटिंग चालू आहे. आता या ठिकाणी या मोहर कोरडा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि फळ सेटिंग जी आहे ती याची जवळपास आटोपलेली आहे, आपण पाहू शकतात मित्रांनो. साधारण मक्याच्या दाण्यासारखी साईज या ठिकाणी झालेली आहे. तर मित्रांनो, आधी सांगितल्याप्रमाणे आपण मोहराचं संरक्षणासाठीची उपाययोजना करावी आणि आपल्या बागेतील मोहर जास्तीत जास्त सुरक्षित ठेवून त्याला फलधारणेमध्ये रूपांतरित करावं आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील राहावं. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ थोडा जरा जास्तच लांबतो आहे, थांबतो.